आज 31 डिसेंबर. जनरली हा दिवस वर्षाचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी वर्षभरात आपण काय केलं, काय कमावलं आणि काय गमावलं या सगळ्याचा हिशोब आठवायचा असतो आणि नवीन संकल्प करण्याचा हा दिवस असतो. म्हणून हा परिस्थितीचा आढावा घेण्याचा दिवस असतो. परंतु वास्तविक पाहता सगळीकडे लोक वेगळ्याच गोष्टींचा आढावा घेताना दिसतात. तुम्ही म्हणाल कसं? तर बघा, 31 डिसेंबरच्या दिवशी तुम्हाला प्रत्येक बिअर बारमध्ये गर्दी दिसेल, बिअरच्या शॉपीवर गर्दी दिसेल. आणि या दिवशी लोक काय करतात, तर वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे रात्री 12 वाजता हा दिवस साजरा करतात. आणि रात्री 12 वाजता रात्र नसून दिवसासारखी गर्दी असते, हे बिअर बारवर असते. नवीन वर्षाचा दिवस हा साजरा करणे चुकीचा नाही आहे. आता नवीन वर्षाच्या दिवशी नवीन संकल्प करायला पाहिजेत. परंतु या ठिकाणी वेगळंच काही आपल्याला दिसते, ते म्हणजे दारूच्या रूपाने, बिअरच्या रूपाने स्लो पॉयझन आपल्या पोटामध्ये टाकून हे नवीन वर्ष साजरं केले जाते. हे कितपत योग्य आहे? मला सांगा, नवीन वर्षाची दिवसाची सुरुवात या दारूच्या रूपाने पॉयझन म्हणजे जहरच तुम्ही तुमच्या शरीरामध्ये टाकत आहात. आणि जे कोणी लोक हे करत असतील त्या लोकांना किंवा अशा बऱ्याचशा लोकांना ज्या दारूमुळं त्यांचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो याची सुद्धा त्यांना कल्पना नाही. तर नवीन संकल्प करून नवीन वर्ष आपण साजरे करूया. दारूऐवजी नवीन संकल्प करूया आणि नवीन वर्षाचा सण साजरा करूया. तर मित्रांनो, गुरुवंदन हॉस्पिटलच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांची व्यसने आपण सोडवलेली आहे. आपल्या आजूबाजूला जर असे कोणी व्यसनाधीन लोक असतील ज्यांच्याकडून दारू सोडण्याची त्यांची इच्छा आहे परंतु ते सोडू शकत नाहीत, ते व्यसनाच्या अधीन झालेले आहेत, अशा लोकांना आपण व्यसनापासून मुक्त करू शकतो. तर आजच खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. गुरुवंदन हॉस्पिटल, जिजामाता चौक, अकोट या ठिकाणी, जेणेकरून या व्यसनापासून सुटण्याचा हा नवीन संकल्प या नवीन वर्षात आपण करू शकतो. चला, संपूर्ण देशाला व्यसनमुक्त करूया. व्यसनमुक्ती प्रचार अभियान, गुरुवंदन व्यसनमुक्ती प्रचार केंद्र, गुरुवंदन सत्यशोधक बहुउद्देशीय संस्था, अकोट. धन्यवाद.